नमस्कार. अक्षयला रमाबद्दल संशय येत असतो. अक्षय डॉक्टरांना म्हणत असतो 4था महिना लागला तरीसुद्धा ती मळमळ किंवा उलटी होणं असं काहीच तिला होत नाही. त्यावेळेला मात्र खऱ्या रमाला उलटी आणि मळमळ होते आणि ती तिथनं निघून जाते. तेव्हा मात्र डॉक्टर अक्षयला म्हणतात, खरं सांगू का, त्या तुमच्यापासून सर्व गोष्टी लपवत आहेत. त्यांना होणारा त्रास तुमच्यापासून लपवत आहेत. त्यांना खूप त्रास होतोय पण तुम्हाला मात्र त्या दाखवतच नाहीत. हे ऐकून मात्र अक्षयला खूपच वाईट वाटतं. अक्षय बाहेर आल्यानंतर तो रमाला बोलतो, रमा, अगं काय चाललंय तुझं बाळा? अगं असं का करतेस? अगं तुला होणारा त्रास तू माझ्यापासून कशाला लपवतेस? तेव्हा लगेच रमा स्वतःशीच बोलते, तुम्हाला कसा दाखवू मी? मला जेव्हा त्रास होतो तेव्हा मला खरंच वाटतं की तुम्ही माझ्यासोबत असावे, पण नाही, ते शक्य नाही. कारण ती माही आणि इरावती मला तुमच्या सोबत राहूच देणार नाही. खरं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेवढ्यात मात्र अक्षय रमाला बोलतो, अगं रमा, मी तुला विचारतोय. तेव्हा लगेच रमा बोलते, खरं सांगू का, काहीच नाही. तुम्ही कशाला नको त्या गोष्टींचा विचार करताय? आणि तसंही मळमळ होणं किंवा उलटी होणं हे काही साध्या गोष्टी आहेत, तुम्ही नका लक्ष देऊ. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रमा, तुला खूपच त्रास होत असेल ना? एक गोष्ट लक्षात ठेव रमा, ही साडी वगैरे आता काही नेसू नकोस. छानपैकी ड्रेस घालत जा, जेणेकरून तुलासुद्धा खूपच कम्फर्टेबल वाटेल. तेव्हा लगेच रमा बोलते, त्याची काही गरज नाही, मला साडीसुद्धा कम्फर्टेबल वाटतं. तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थितच होईल. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रमा, मला जास्त तुझी काळजी आहे. रमा, तुझे हात दाखव बघू. तेव्हा रमाचे हात दाखवताच रमाच्या हातावरती असलेले ओळ बघून अक्षय म्हणतो, रमा, तुझे हात का असे लाल झालेत? रमा, हे बघ, तू मला खरं काय ते सांग. तेव्हा मात्र रमा बोलते, काही नाही हो. अहो काहीच नाही. खरं तर तुम्ही या गोष्टीचा विचार करूच नका. तुम्ही या गोष्टीचा कशाला विचार करताय? खरं सांगायचं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करा. तेव्हा अक्षय रमाला बोलतो, रमा, असं का बोलतेस? त्यावेळेला रमा बोलते, अक्षय, तुम्हाला विचार करायची गरजच नाही. मुळात हे जे काही आहे ना, असं होतं. एवढं काही काळजी करायची गरज नाही. तेव्हा अक्षय बोलतो, रमा, सॉरी, माझं तुझ्याकडे नीटचं लक्ष नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, अहो असं काय करताय? तुमच्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा तुम्ही माझ्यासाठी वेळ काढताय. आपल्या बाळाला तुम्ही वेळ देताय. आणखीन काय पाहिजे मला? प्लीज असा विचारसुद्धा तुम्ही करू नका आणि तुमच्या मनातसुद्धा असं आणू नका. तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो आणि तो रमाला बोलतो, रमा, तू प्रत्येक वेळेला मला समजून घेतेस म्हणून मला बरं वाटतं. रमा, खरं सांगू का, नाहीतर एखाद्या बायकोने हट्टच केला असता की या दिवसात तुम्ही माझ्यासोबतच पाहिजे, या दिवसात तुम्ही माझ्यासोबतच राहिलं पाहिजे. तेव्हा मात्र रमा बोलते, कारण खरं सांगू का, वाटतं, प्रत्येकाला वाटतं की आपला नवरा आपल्यासोबत असावा म्हणून. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रमा, तू काळजी करू नकोस. मी तुला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा रमा बोलते, त्याची काही गरज नाही. खरं सांगू का, तुम्ही या विषयावर नका उगाच विषय वाढवू, सोडून द्या विषय. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रमा, तू असं का बोलतेस तेच कळत नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, रमा आणि अक्षय घरी आलेले असतात. अक्षय मात्र फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर रमा तिथून बाहेर पडत असते. त्याच वेळेला माही रमाला बोलते, रमा, जास्त उडू नकोस. तुला काय वाटलं, तू अक्षयसोबत हॉस्पिटलमध्ये गेलीस तर तू सगळंच जिंकलंस? काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही रमा. तेव्हा लगेच रमा बोलते, माही, काय आहे ना, तुझ्यासारखा खोटारडेपणात फक्त तूच करू शकतेस. माई, खरं सांगू का, मी फक्त आणि फक्त माझ्या बाळासाठी इथे आली आहे. बाकी मला कशाशी देणं घेणं नाही. आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती बोलायचंच नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव. तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी रमा तिथून निघून जाते. तर इकडे माही फ्रेश होऊन तिच्या बेडवरती बसलेली असते. तेव्हा अक्षय बोलतो, रमा, अगं अशी बसलेस काय, जरा पड आणि आराम कर. तेव्हा मात्र माही बोलते, हो हो पडते, तुम्ही नका काळजी करू.
आणि ती लगेच पडते. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, बरं तुझे हात दाखव. तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते, हात? माझे हात का बघायचे आहेत तुम्हाला? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, अगं दाखव ना, सकाळी केवढी मोठी जखम झाली होती. अगं त्याला आता आपण औषध पाणी करूया, प्लीज दाखव. तेव्हा मात्र माही म्हणते, काही नाही झालं, तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? आणि तसंही या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कितीही काही झालं तरी आपल्याला स्वतःचा विचार करायचा आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, रमा पटकन मला हात दाखव. तेव्हा रमा हात दाखवते आणि रमाच्या हातावरची नसलेली खून बघून अक्षयला धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो, रमा तुझ्या तर तळ हातावरती कितीतरी लागलेलं, ते कुठे गेलं? तेव्हा लगेच रमा बोलते, जाऊ देत ना, सोडा ना विषय, कशाला वाढवताय? आणि तसंही या गोष्टीचा आता विचार करूच नका. मला आता या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही. तेव्हा मात्र सीमा खूपच चिडचिड करत असते. इकडे मात्र सीमा स्वतःशीच म्हणत असते, हे काय चाललंय? अक्षयला सुद्धा संशय आलाय, पण अक्षय दाखवत नाही. तेवढ्यात मात्र अक्षय बाहेर आलेला असतो. तेव्हा सीमा अक्षयचा हात धरते आणि त्याला एका रूममध्ये नेते आणि म्हणते, अक्षय अरे काय चाललंय काय तुझं? तू तुझ्या रमाला ओळखू शकत नाहीस का? तेव्हा लगेच अक्षय म्हणतो, हो मी माझ्या रमाला ओळखू शकतो, पण माझी रमा कुठे आहे तेच मला कळत नाही. मला समजतच नाही आहे की काय करावं ते. खरं सांगायचं तर मला खूपच भीती वाटते. मला असं का वाटतंय आई की मी फसत चाललोय? त्यावेळेला लगेच सीमा बोलते, तुला सुद्धा वाटतंय ना? मला सुद्धा वाटतंयच. खरं सांगायचं तर मला भीती वाटते. असं वाटतंय की काहीतरी भयानक होणार आहे. तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो, नाही आई. तेव्हा लगेच सीमा बोलते, अक्षय जी आपल्या घरात आहे ती मला आपली रमा वाटतच नाही. अक्षय ती कोणीतरी वेगळीच आहे. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, पण मी हॉस्पिटलमध्ये जिला घेऊन गेलो होतो, जिचं चेकअप केलं, ती तर प्रेग्नेंट आहे. तेव्हा मात्र सीमा बोलते, अक्षय तुझ्यासोबत जी आली होती ना हॉस्पिटलमध्ये, ती रमा होती. अक्षय यांच्यामध्ये काहीतरी डील झाला असणार. अक्षय प्लीज विचार कर. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो, जर का असं असेल तर नाही ना रातोरात हिला घराबाहेर काढलं आणि माझ्या खऱ्या रमाला मी घरात आणलं तर नावाचा अक्षय नाही मी. तेव्हा सीमा बोलते, अक्षय अक्षय शांत हो, असा आतताईपणा करू नकोस. हिचा डाव नक्की काय आहे? रमा हिच्या बोलण्यात का आले हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि नंतरच आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. तेव्हा मात्र अक्षय खूपच गांगरलेला असतो. त्याला काय बोलावं तेच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खरोखर अक्षय खऱ्या रमाला मुकादमांच्या घरात आणेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.